कपडे शिवण्यासाठी तरुणी गेली आणि टेलरचे घृणास्पद कृत्य पाहून बसला धक्का। एका साध्या कामासाठी घराबाहेर पडलेल्या त्या तरुणीच्या आयुष्यात काही मिनिटात असा प्रसंग उभा राहिला की त्यानंतर प्रत्येक मुलगी कपडे शिवायला जाताना दोनदा विचार करेल। शेवटपर्यंत ही घटना ऐका। आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक लोकांवर सहज विश्वास ठेवतो। डॉक्टर, शिक्षक, दुकानदार, मेकॅनिक आणि टेलर ही अशी माणसं असतात ज्यांच्याकडे आपण कोणताही संशय न घेता जातो। विशेषतः महिलांसाठी टेलर म्हणजे केवळ कपडे शिवणारा माणूस नसतो, तर आपल्या आवडीचे कपडे योग्य मापात तयार करणारा विश्वासू कारागीर असतो। पण याच विश्वासाचा गैरफायदा घेणारी काही विकृत मानसिकतेची माणसं समाजात लपून बसलेली असतात, याची कल्पनाही अनेकांना नसते। त्या दिवशी सर्व काही अगदी नेहमीसारखंच होतं। तरुणीने नवीन कपडे शिवण्याचा निर्णय घेतला आणि जवळच्या टेलरकडे जाण्याचं ठरवलं। दुकानात पोहोचल्यानंतर सुरुवातीला सर्व काही अगदी सामान्य वाटत होतं। कपड्यांबद्दल चर्चा झाली, डिझाईनबद्दल बोलणं झालं आणि नंतर माप घेण्याची वेळ आली। त्यापुढे जे घडलं त्याची कल्पना त्या तरुणीला अजिबात नव्हती। माप घेण्याच्या नावाखाली काहीतरी वेगळंच सुरू असल्याची जाणीव तिला हळूहळू होऊ लागली। सुरुवातीला तिने कदाचित स्वतःचाच गैरसमज असेल असं समजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण काही क्षणानंतर तिला स्पष्टपणे जाणवलं की हे सर्व चुकून होत नाहीये। तिच्या मनात भीती, धक्का आणि संताप या सगळ्या भावना एकाच वेळी निर्माण झाल्या। अशा प्रसंगी अनेक मुली घाबरतात। समाज काय म्हणेल, लोक विश्वास ठेवतील का, आपल्याला दोष देतील का, असे असंख्य प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतात। पण या तरुणीने शांत राहण्याऐवजी परिस्थिती समजून घेतली। तिने त्या क्षणी स्वतःला सावरलं आणि घाईघाईने कोणताही निर्णय न घेता योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं ठरवलं। दुसरीकडे त्या व्यक्तीला मात्र आपण जे करत आहोत ते कुणाच्याच लक्षात येणार नाही असा पूर्ण विश्वास होता। अनेक वर्षांच्या ओळखीचा आणि विश्वासाचा आधार घेत तो निर्धास्तपणे वागत होता। त्याला वाटत होतं की समोरची व्यक्ती काही बोलणार नाही, पण यावेळी त्याचा पूर्णपणे अंदाज चुकणार होता। घरी परतल्यानंतरही त्या तरुणीच्या मनातून तो प्रसंग जात नव्हता। प्रत्येक क्षण तिला अस्वस्थ करत होता। नेमकं काय करावं, कुणाला सांगावं, तक्रार करावी की नाही, अशा विचारांनी तिचं मन भरून गेलं होतं। पण शेवटी तिने गप्प बसण्याऐवजी आवाज उठवण्याचा निर्णय घेतला। तक्रार केल्यानंतर संबंधित यंत्रणांनी हा विषय अत्यंत गंभीरतेने घेतला, कारण हा केवळ एका मुलीचा प्रश्न नव्हता। जर आरोप खरे असतील तर याआधीही अशा अनेक महिला याच प्रकारे बळी पडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे संपूर्ण प्रकाराची काळजीपूर्वक चौकशी सुरू झाली। चौकशी दरम्यान एक गोष्ट स्पष्ट होती, फक्त आरोपांवर कारवाई करणं पुरेसे नव्हतं, ठोस पुरावे आवश्यक होते। त्यामुळे अधिकाऱ्यांनी अत्यंत शांतपणे आणि कुणालाही संशय घेणार नाही अशा पद्धतीने पुढची योजना आखली। त्या योजनेबद्दल बाहेर कुणालाही कल्पना नव्हती। काही दिवस सर्व काही अगदी नेहमीप्रमाणे सुरू असल्याचं दिसत होतं। दुकानात ग्राहक येत होते, काम सुरू होतं आणि बाहेरून पाहिलं तर कोणतीही असामान्य गोष्ट जाणवत नव्हती। पण पडद्यामागे मात्र एक मोठी कारवाई आकार घेत होती। प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जात होतं। योग्य वेळ येण्याची वाट पाहिली जात होती। कोणतीही चूक होऊ नये यासाठी प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध केली गेली, कारण जर एकदाही संशय आला असता तर संपूर्ण योजना फसण्याची शक्यता होती। त्यामुळे सर्वांनी अत्यंत संयम ठेवला। अखेर तो दिवस आला। एका महिलेला ग्राहकाच्या भूमिकेत त्या दुकानात पाठवण्यात आलं। बाहेरून पाहता ती इतर ग्राहकांप्रमाणे साधी वाटत होती, पण प्रत्यक्षात त्या संपूर्ण कारवाईचा तो सर्वात महत्त्वाचा भाग होता। आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। सुरुवातीला नेहमीप्रमाणे बोलणं झालं, कपड्यांबद्दल चर्चा झाली, माप घेण्याची वेळ आली। काही क्षण सर्व काही सामान्य वाटत होतं, पण त्यानंतर घडलेली प्रत्येक गोष्ट संशयाला पुष्टी देणारी ठरत गेली। ज्या गोष्टीची भीती व्यक्त करण्यात आली त्याच दिशेने परिस्थिती पुढे सरकत होती। संपूर्ण प्रकारावर बारकाईने लक्ष ठेवलं जात होतं। आवश्यक पुरावे जमा होत होते। आता कुठलाही संशय उरला नव्हता। संबंधित व्यक्ती स्वतःच आपल्या कृत्यामुळे अडचणीत अटकत होती आणि तिला याची कल्पना नव्हती। योग्य क्षण साधत अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली। त्या व्यक्तीला जागीच ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर पुढील चौकशी सुरू झाली। या कारवाईनंतर संपूर्ण परिसरात एकच चर्चा सुरू झाली। लोकांना विश्वास बसत नव्हता की इतक्या विश्वासाने ज्यांच्याकडे महिला जात होत्या त्याच्यावरचे सर्व आरोप सिद्ध झाले। चौकशी समोर आलेल्या माहितीनुसार कपड्यांचे माप घेण्याच्या बहाण्याने महिलांच्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता। पीडित तरुणीने धैर्य दाखवत तक्रार केली आणि त्यानंतर महिला पोलिसाला ग्राहक बनवून पाठवण्यात आलं। तिथेही त्याने तसाच प्रकार केल्यानंतर आवश्यक पुरावे मिळाले आणि त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली। ही घटना प्रत्येकासाठी एक मोठा धडा आहे। कोणतीही व्यक्ती कितीही ओळखीची किंवा विश्वासाची वाटली तरी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत नेहमी जागरूक राहणं आवश्यक आहे। चुकीचा स्पर्श, संशयास्पद वर्तन किंवा कोणताही गैरप्रकार सहन करू नका। योग्य वेळी आवाज उठवल्यास केवळ स्वतःलाच नव्हे तर इतर अनेकांना अशा विकृत मानसिकतेच्या लोकांपासून वाचवता येऊ शकतं।